तर राज्यातल्या नगरपंचायत या निकालांमध्ये भाजपचा नंबर 1 चा पक्ष ठरल्यामुळे आणि अर्थातच एक वेगळा आनंद भाजपच्या गोटात आहे। मात्र शिंदेसेना दुसऱ्या स्थानावर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी गेली। महायुतीच्याच मंत्र्यांच्या तसंच मातब्बर नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रात मात्र सत्ताधाऱ्यांना पराभवाचा धक्का बसलाय। नगरपरिषद निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची संस्थानं खालसा झाली। मतदारांच्या नाराजीचा जबरदस्त फटका 10 मंत्र्यांच्या प्रभाव क्षेत्रात तसंच बालेकिल्ल्यात जाणवलाय। काही मंत्री पालकमंत्री यांचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय। जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय, याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसलाय अशी ही चर्चा आहे। त्यामुळे अनेक मातब्बरांना आपण बघतोय कशा पद्धतीने मंत्र्यांच्या प्रभाव क्षेत्रात सत्ताधाऱ्यांचा पराभव झालाय। श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत। अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपमध्ये टोकाचा संघर्ष झाला। दोन्ही पालिका जिंकत भाजपचा श्रीकांत शिंदे यांना जोरदार धक्का हा अंबरनाथ बदलापुरात पाहायला मिळाला। तर तिकडे रायगडमध्ये आदिती तटकरे या ज्या मंत्री आहेत त्यांच्या श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये तटकरेंचा पराभव झाला। दुसरीकडे ठाकरेंचे विजयी नगराध्यक्ष अतुल चौगरे हे शिंदे गटात गेले। तर मालवण आणि कणकवली नगरपालिकेमध्ये भाजपचा पराभव झाला। इथे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला। शिंदेचे आमदार निलेश राणे यांचा दणदणीत विजय झाला। तर गुलाबराव पाटील यांच्या जळगावात धरणगावमध्ये ठाकरे सेनेच्या लीलाबाई चौधरी विजयी झाल्या। तर मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या संजना पाटील या विजयी झाल्या। त्यामुळे रक्षा खडसे या केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांचा प्रभाव इथे चालला नाही। तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोलापुरात 12 पैकी 4 नगरपालिकांमध्ये भाजपचा विजय झाला। शिंदेंच्या शिवसेनेच्या 6 नगरपालिकांवर दणदणीत विजय झाला। त्यामुळे गोरेंची जादू इथे चालली नाही। तर दुसरीकडे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारेंचा भुसावळमध्ये पराभव झाला। त्यामुळे त्यांच्यावर जी नामुष्की ओढावली। तर पंकज भोयर हे गृहराज्यमंत्री आहेत आणि त्यांचे मित्र आणि भाजप उमेदवार निलेश किटेंना निवडून आणण्यात त्यांना मात्र अपयश आलं।